नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्कॉलरशिपचा मुलांना नेमका काय फायदा होतो। इयत्ता 4ला आणि 7वीला सध्या स्कॉलरशिप आहे, तर त्या स्कॉलरशिपचा मुलांना काय फायदा होतो ती सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। चला तर मग चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, स्कॉलरशिप जी आहे तर ती आता इयत्ता 4ला आणि 7वीला सुरू करण्यात आलेली आहे। मग या 4थीच्या मुलांना आणि 7वीच्या मुलांना याचा फायदा काय होतो, तर ती सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, कोणतीही परीक्षा असू दे त्याचा फायदा मुलांना हा होतोच होतो। मग ती स्कॉलरशिप परीक्षा असू दे किंवा इतर कोणतीही परीक्षा असू दे, जर आतापासूनच मुलांनी ह्या परीक्षा दिल्या तर मुलांना पुढे जाऊन भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या एकदम सोप्या जाणार आहेत। त्यामुळे या परीक्षेचा मुलांना नक्कीच फायदा होऊ शकतो। तर याचे काय काय फायदे आहेत तर ते सर्व फायदे आपण बघणार आहोत। यातला पहिला जो फायदा आहे तर तो म्हणजे मुलांना आर्थिक मदत मिळते। मुलांना आर्थिक मदत मिळते। तर बघा, आता इयत्ता 4थी आणि 7वीच्या मुलांना जर ते स्कॉलरशिप मध्ये जर मेरिट मध्ये आले, जर त्यांचा राज्यात नंबर बसला, ही परीक्षा राज्यस्तरीय असते, जर त्यांचा राज्यात नंबर बसला तर त्या मुलांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळते। इयत्ता 4थीच्या मुलांना दर महिन्याला 500 रुपये मिळतात आणि 7वीच्या मुलाला दर महिन्याला 750 रुपये मिळतात। म्हणजे खूप फायदा होतो। म्हणजे जो मुलगा 4थी मध्ये असेल त्यानंतर त्याला परत 5वी 6वी आणि 7वी पर्यंत शिक्षण मोफत असतं आणि जो मुलगा 7वीला आहे तो जर यामध्ये पास झाला तर त्या सुद्धा मुलाला पुढच्या 3 वर्ष 8वी 9वी 10वी पर्यंत शिक्षण मोफत असतं। त्यामुळे या परीक्षेचा खूप महत्वाचा जो फायदा आहे, खूप चांगला जो फायदा आहे तर तो हा मिळतो की मुलांना आर्थिक मदत मिळते। म्हणजे ह्याचं जे कष्ट आहे घेतलेलं ते कुठेही वाया जात नाही। त्यामुळे या परीक्षा मुलांसाठी खूप महत्वाच्या आहेत आणि याचा खूप चांगला फायदा हा मुलांना होतो। तर दर महिन्यात त्यांना जी शिष्यवृत्ती मिळते तर त्या शिष्यवृत्ती मधून मुलांचा जो काही शैक्षणिक खर्च आहे तर तो खर्च सुद्धा बाहेर पडू शकतो। त्यामुळे इथं मुलांना खरोखर खूप फायदा असणार आहे। आता दुसरा फायदा काय असणार आहे बघा, दुसरा फायदा काय असणार आहे बघा, जी मुलांची राज्यात मुलांची काय होते, इमेज वाढते। इमेज मुलांची वाढते। आता ही परीक्षा जी आहे ती राज्यस्तरीय आहे, बरोबर। ही परीक्षा जी आहे ती राज्यस्तरीय आहे। मग मुलाचा त्याच्या कुटुंबातच नाही, त्याच्या गावातच नाही, त्याच्या तालुक्यातच नाही, त्याच्या जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्या मुलाचा काय होणार आहे, त्या मुलाची इमेज वाढणार आहे। तर त्या मुलाचं जे काही अस्तित्व आहे तर ते वेगळं त्याचं अस्तित्व निर्माण होणार आहे आणि याचा खूप मोठा फायदा त्या मुलाला त्याच्या पालकांना होणार आहे, कारण तो नामवंत होऊन जाईल। कारण बघा, जे काही मित्रमंडळी असतील, जे पाहुणे मंडळी असतील त्यांच्यामध्ये तर त्याचं नाव होणारच आहे, पण सगळ्या समाजामध्ये होणार आहे आणि खरोखर त्याची जी इमेज आहे तर ती इमेज वाढणार आहे आणि हा फायदा त्या मुलाला नक्कीच होणार आहे। बघा, आता जर इमेज वाढली तर काय होऊ शकतं, तर मुलांचा आत्मविश्वास वाढू शकतो। मुलांचा आत्मविश्वास वाढू शकतो, आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा सुद्धा मिळते व प्रेरणा मिळते। आत्मविश्वास वाढतो व प्रेरणा मिळते। तर बघा, मुलांचा कॉन्फिडन्स खरोखर या परीक्षेमुळे वाढतो। आता जर 4थीला मुलं असतील, बरोबर, आता याचा अभ्यासक्रम काय काय आहे इयत्ता 4थीचा तो पण आपण बघितलेला आहे। 7वीचा अभ्यासक्रम काय आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत। मग जो काही सिलेबस आहे तर त्या सिलेबस प्रमाणे मुलांचा अभ्यास झाला तर पुढे जाऊन कोणत्याही परीक्षेसाठी तो मुलगा तयारच असणार किंवा ती मुलगी तयारच असणार आहे। कारण त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचा आत्मविश्वास इतका वाढणार आहे की मग उद्या जगाच्या पाठीवर कोणतीही परीक्षा असू दे तर ती देण्यासाठी ती मुले एकदम तयार असणार आहेत। यामुळे मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढू शकतो। जर मुले मेरिट मध्ये आली तर मुलांचा आत्मविश्वास खूप वाढू शकतो आणि त्यामुळे काय होणार, त्याचा फायदा मुलांना त्याच्या पालकांना सुद्धा नक्कीच होणार आहे। कुठेतरी त्यांना प्रेरणा मिळणार आहे की या परीक्षेमुळे बाबा आपलं एवढं नाव उज्ज्वल झालं आणि कुठेतरी आपलं नाव आता या राज्यामध्ये झळकलेलं आहे। त्यामुळे त्या मुलांचा कॉन्फिडन्स हा आपोआपच वाढणार आहे। तर हे 3 फायदे आपण बघितले। आता पुढचे अजून काही फायदे आहेत तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा, चौथा जो पॉइंट आहे तो म्हणजे भविष्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत
तर त्यांची भीती मुलांना अजिबात राहणार नाही. आत्ताच आपण तो पॉइंट सुद्धा बघितला होता. म्हणजे बघा आता पुढे जाऊन मुलांना कोणती स्पर्धा परीक्षा असते, NMMS असते बरोबर, त्यानंतर नवोदय परीक्षा असते, सैनिकी स्कूलच्या परीक्षा असतात, किंवा मोठे झाल्यानंतर वेगवेगळ्या MPSC असू दे, UPSC असू दे, मग कोणत्याही पोलीस भरती असू दे, तलाठी भरती असू दे, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला मुले सामोरी जाऊ शकतात. कारण सिलेबस तोच असतो. जो सिलेबस त्यांना 4थीला आणि जो सिलेबस 7वीला आहे स्कॉलरशिपचा, तो सिलेबस मुलांना पुढे जाऊन असतो. आणि या मुलांची तयारी आतापासूनच तयारी मुलांची झाल्यामुळे मुलांना पुढे जाऊन काहीच अवघड वाटत नाही. फक्त त्याची काठिण्य पातळी पुढे जाऊन थोडीशी वाढलेली असते, पण इथं मुलांच्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतात. त्यामुळे मुलांना पुढे जाऊन त्याची काहीच भीती वाटत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, त्यासाठी हा आपला मुलगा एकदम तयार असतो, एकदम तो उत्साही असतो, एकदम तयार असतो, त्याला कॉन्फिडन्स त्याचा वाढलेला असतो. त्यामुळे तो कुठेही मागे पडणार नाही. त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या मुलाला नक्कीच या परीक्षेला नक्कीच बसवलं पाहिजे. मग कोणतीही परीक्षा असू दे, या शालेय परीक्षा ज्या आहेत, तर कोणतीही परीक्षा असू दे, या परीक्षांना आपण आपल्या मुलांना नक्कीच बसवलं पाहिजे. तर आता पुढचा पॉइंट काय आहे बघा. तर बघा, जो 5वा पॉइंट आहे तो म्हणजे शाळेची व शिक्षकांची इमेज वाढते. बघा आता जर एखाद्या शाळेचा मुलगा राज्यात त्याचा नंबर बसला असेल, त्याचा जर नंबर राज्यात बसला असेल, तर काय होणार आहे, त्या मुलाची तर इमेज वाढलेलीच असणार आहे. तो मुलगा खूप असा फेमस झालेला असणार आहे. पण तो मुलगा कोणत्या शाळेचा आहे, त्याला कोणत्या शिक्षकाने शिकवलं, हे पण तिथे विचारलं जातं ना. म्हणजे त्या शिक्षकाचं सुद्धा काय होणार आहे, शिक्षकाची पण इमेज वाढणार आहे आणि त्या शाळेची सुद्धा इमेज वाढणार आहे, की बाबा हा मुलगा या शाळेतला होता आणि या शिक्षकांनी तो स्कॉलरशिपचा अभ्यास घेतला होता. त्यामुळे त्या शाळेला सुद्धा आणि त्या शिक्षकांना सुद्धा त्या मुलाच्या प्रती किंवा आपल्या शाळेप्रती किंवा स्वतःविषयी त्या शिक्षकांना सुद्धा कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे, त्यांची इमेज वाढलेली असणार आहे. कारण शिक्षकांना सुद्धा वाटणार की बाबा आपण एवढं त्या मुलांना शिकवलं आणि कुठेतरी आपल्याला कष्टाचं चीज इथे मिळालेलं आहे. त्यामुळे त्या शिक्षकाचं सुद्धा नाव होणार आहे, त्या शाळेचं सुद्धा नाव होणार आहे. आणि अशा प्रकारे मग काय होणार आहे की त्या शाळेची आणि शिक्षकांची इमेज वाढणार आहे. आता बघा, हे आपण 5 मुद्दे बघितले. आता अजून एक काय फायदा मुलांना होऊ शकतो, की ज्या शिष्यवृत्ती परीक्षा आहेत पुढील शिष्यवृत्ती परीक्षांना याचा फायदा नक्कीच होणार आहे. ज्या शिष्यवृत्ती परीक्षा आहेत त्या परीक्षांना फायदा होणार आहे. म्हणजे जी मुले स्कॉलरशिपला बसलेली असतात, तर ती मुले जर मेरिटमध्ये आली तर पुढे ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, म्हणजे आता मुलांना याची शिष्यवृत्ती वेगळीच मिळणार, पण जर पुढे जाऊन आणखी एखादी परीक्षा तो मुलगा पास झाला किंवा ती मुलगी जर पास झाली, तर काय होणार आहे, त्यांना पुढे जाऊन आणखी पुन्हा शिष्यवृत्ती सुद्धा मिळणार आहे. म्हणजे ज्या काही पुढच्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांना सुद्धा या परीक्षेचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणूनच आपण आपल्या मुलांना या स्कॉलरशिप परीक्षा नक्कीच घातलं पाहिजे. ज्या काही या शासनाची स्कीम आहे तर त्याचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे आणि आपण आपल्या मुलांना योग्य ते उत्तम शिक्षण नक्कीच दिलं पाहिजे. तर हे काही जे मुद्दे आपण बघितले, की मुलांना आर्थिक मदत मिळू शकते, राज्यामध्ये मुलांची इमेज वाढू शकते, त्यांचा आत्मविश्वास, त्यांना प्रेरणा मिळते, भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांची त्यांना भीती राहणार नाही. म्हणजे कोणत्याही परीक्षेत ते मुले आपोआप त्यांना सामोरे जाणार आहेत आणि शाळेच्या आणि शिक्षकांची सुद्धा इमेज वाढते. आणि ज्या काही शिष्यवृत्ती परीक्षा आहेत तर त्या परीक्षांना सुद्धा याचा फायदा नक्कीच होणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे पाहिले, म्हणजे जी मुले स्कॉलरशिपला बसलेली आहेत तर त्या मुलांना हे सगळे फायदे होणार आहेत. त्याच्यामुळे बघा, खूप फायदा या परीक्षांचा होणार आहे मुलांना, की असं नाही म्हणायचं की मी बसली आहे परीक्षेला, मग आता काय उपयोग आहे, ही परीक्षा खूप अवघड असते, असं काहीही आपण नाही म्हणायचं. आतापासूनच आपण या तयारीला लागलं पाहिजे, आतापासूनच आपण खूप छान अभ्यास केला पाहिजे. मग कुठे पुढे जाऊन तुम्ही राज्यामध्ये धडकणार आहात, तुमचा नंबर येईल, तुम्ही मेरिटमध्ये सुद्धा याल. चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.